आता पाहूयात पावसासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नाशिकच्या गोदावरी घाटावरील अनेक मंदिरं असूनही पाण्याखाली। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी। गंगापूर धरण 91% भरलं। धरणातून गोदावरी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू। नाशिकचं चणकापूर धरण 92% भरलं। धरणातून 21,914 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। कोल्हापुरात सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ। पंचगंगा नदीची पाणी पातळी 27 फूट 2 इंचांवर। कसबा बावडाच्या राजाराम बंधाऱ्यासह इतर 12 बंधारे पाण्याखाली। बीड परळी महामार्गावरील पूल वाहून गेल्यानं 48 तासांपासून वाहतूक ठप्प। पांगरी इथल्या बाण नदीवरील पुलाची शरद पवार गटाच्या नेत्यांकडून पाहणी। नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 91.58% भरलं। संततधार पावसामुळे धरणातून 8,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। उजनी आणि वीर धरणामधून सोडलेला पाण्याचा विसर्ग पंढरपूरमध्ये पोहोचला। चंद्रभागा नदीवरील जुना दगडी पूल पाण्याखाली। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नंदुरबारच्या सुसरी नदीवरील तिखोरा गावाजवळील पुलाला तडे गेल्यामुळे पूल वाहतुकीसाठी बंद। 30 गावांमधील नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार। पुणे शहरामध्ये पावसाची विश्रांती। आज पुण्याला रेड अलर्ट। खडकवासला धरणामधून 25,091 क्युसेकनं विसर्ग। आणखी विसर्ग वाढवण्यात येणार असल्याची माहिती। निफाडमधील नांदूर मध्यमेश्वर धरणातून 69,367 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। प्रशासनाकडून गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा।